परमार्थाचा अर्थ काय हा समर्थ रामदास स्वामींनी इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलंय, जे आता योगेश म्हणाल की कर्मभूमी सोडायची नाहीये, की ते करून काही तो बॅलन्स त्याच्यात राहून आपल्याला अध्यात्माशी कसं जुळता येईल हे गरजेचं आहे. जेव्हा वेण्णा स्वामींची समाधी होती आणि आता मंदिरं झालेत आणि समर्थांची समाधी होती, ते शिष्य किती गुरुवरती त्याचं प्रेम असतं, तर वेण्णा स्वामींच्या समाधीपाशी चाफ्याचं झाड होतं, लावलं होतं आणि त्याची फुलं, चाफ्याची फुलं ही समर्थांच्या समाधीवर पडायची. बेसिकली वाटतं की कुठेतरी ना एक मिड लाईफ, म्हणजे अजून मी खूप लहान त्याने समजण्यासाठी आहे, पण हे माझं अंडरस्टँडिंग आहे की मिड लाईफमध्ये कुठेतरी तो एक डिसिजनवाला हे होतो. काही जण कम्प्लिटली अध्यात्माकडे वळतात, तर काही जण सायकोलॉजीकडे वळतात. हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 14 ऑगस्टला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे समर्थ. आणि त्यानिमित्तच आपण समर्थाच्या स्टारकास्टशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा समर्थचा प्रवास कसा होता. आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. सर्वप्रथम कॅप्टन ऑफ द शिप तुमच्याकडेच येतोय, तुझ्याकडेच येतोय योगेश. समर्थांच्या ह्याच्यावर कुठंतरी तो एक धागा घेऊन त्याच्यावर संहिता करायची आणि ती प्रेक्षकांपर्यंत आणायची, कधी सुचलं आणि कधी सुरुवात झाली? मुळात ही संकल्पना आमचे निर्माते आहेत रवींद्र पाठक, ओके, त्यांच्या डोक्यातली ही संकल्पना होती. कारण ते स्वतः रामकथाकार आहेत आणि समर्थ आणि दासबोध या विषयाचे अभ्यासक आहेत, ते प्रवचनकार आहेत आणि त्याचबरोबर ही इज इंडस्ट्रियलिस्ट ऑल्सो. सो त्यांनी ही कथा लिहिली होती. त्या कथेचा आम्ही विस्तार केला, त्याचा स्क्रीन प्ले तयार केला आणि मग हळूहळू. पण जेव्हा आम्ही हे करायचं ठरवलं तेव्हा आमच्याकडचा एक धागा आमच्याकडे सेम होता किंवा आम्ही एका लाईनवरती होतो. तो म्हणजे हा बोधपट नाही करायचा, खरं, हा एंटरटेनिंग सिनेमा आहे ज्यामध्ये आपण समर्थ विचार लोकांपर्यंत अगदी सटली सांगण्याचा प्रयत्न करू. अट्टहास करून समर्थ विचार पोचवायचे असं न करता आजच्या मुलांना किंवा आपल्या पॅरेंट्सना पण सहजरित्या हे जाणवेल अशा पद्धतीने इतक्या सटली ह्याच्यामध्ये आम्ही समर्थ विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे त्यांची ती कथा हातात घेतला, ते आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं आणि मग ते होत गेलं. कारण त्यांचा एक पॉडकास्ट मी ऐकला होता, त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होतं की अर्जुनाला भगवद्गीता ही श्रीकृष्णांनी रणांगणावर सांगितली, कर्मभूमीवरती. सो कर्म करता करता, आपलं नित्य काम करता करता पण ह्याचा अभ्यास किंवा ह्याचा आधार आपण, अध्यात्माचा आधार आपण थोडाफार घेऊ शकतो आणि त्याची मदत होऊ शकते. खरे. तो अशा पद्धतीने हा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुझ्याकडे येतो. काय ओव्हरऑल जेव्हा तुला ही फिल्म ऑफर झाली आणि काहीतरी वेगळं करायला मिळणार या चित्रपटातनं, जेव्हा कळालं तुला काय वाटलं आणि काय भावना होती आणि कसं सगळं प्रवास? मुळात हा चित्रपट नातेसंबंधांवरती आहे आणि जे मला सगळ्यात जास्त आवडलं, वडिलांचं आणि मुलाचं खूप छान पद्धतीने, छान नातं असं मी म्हणणार नाही, पण खूप छान पद्धतीने ते नातं समर्थ आहे. छान नातं का नाही, कारण आपल्या सगळ्यांचंच आपल्या आई वडिलांबरोबरचे कधी ना कधीतरी काही ना काहीतरी वेगवेगळे बॅटल्स, इनर बॅटल्स हे असतातच. खूपच क्वचित असं होतं की आम्हाला काहीच वाटत नाहीये, की सगळं व्यवस्थित. कारण काय, इट्स व्हेरी ह्युमन आणि प्रत्येकाचे स्वभाव आपले वयाप्रमाणे, आपल्या एन्व्हायरमेंट प्रमाणे बदलत असतात. त्याप्रमाणे त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या कुटुंबावर येतच असतो. असाच या चित्रपटात सुद्धा समर्थाच्या वडिलांना खूप आपल्याला टीझर ट्रेलरमध्ये दिसतंच की त्यांना जो शहरातनं त्रास होतोय त्यातनं ते सुख आणि शांतता शोधण्यासाठी गावाकडे परत जातात, त्याचबरोबर त्यांचा अध्यात्माचा प्रवास सुरू करण्यासाठी. पण त्याच वेळेला एकटे जाणार नसून आपलं कुटुंब बरोबर आहे, तर त्या कुटुंबाबरोबर योग्यरित्या बोलून, आता त्या कुटुंबामध्ये वेगवेगळे एज ग्रुप्स आहेत, तुमची बायको आहे पण त्याचबरोबर तुमचा लहान मुलगा सुद्धा आहे, त्याचं जग इथे आहे, त्यानुसार कम्युनिकेशन होऊन या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तर त्या कशा पद्धतीने झाल्या, त्याचा इम्पॅक्ट बायकोवरती कसा झालेला आहे, मुलावरती कसा झालेला आहे. तर ही त्यामुळे आपण आपलं ध्येय किंवा आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी जेव्हा एक मार्ग स्वीकारतो, त्या मार्गाकडे आपण जातो, त्यावेळेला आपल्या आजूबाजूच्या नात्यांवरती काय इम्पॅक्ट आहे याचा कधी कधी विचार केला जात नाही. तो भले चांगल्यासाठीच असतो, आपला इंटेंट चांगला असतो, पण त्याचा इम्पॅक्ट काय असतो त्याची जाणीव आपल्याला नसते. असं या दोघंही, समर्थ आणि त्याच्या वडिलांचे इंटेंट छान असणारे दोन व्यक्ती आहेत, पण त्यांचा इम्पॅक्ट हा काय होतो आपापल्या कुटुंबावर, कारण काय त्यांचंच कुटुंब आहे, तो आपल्याला इथे दिसून येतो. आणि त्यातनं आपल्याला एकंदरीत, नॉट अ स्पॉइलर, पण बॅलन्स आयुष्यात किती महत्वाचं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचतं. भूषण, तू जसं म्हणलास आयुष्यात बॅलन्स
खूप महत्त्वाचा असतो. आत्ताच्या आपण यंग जनरेशनमध्ये बघतो म्हणजे खूप स्ट्रेस आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पण आहे. तर ह्या सगळ्याकडं एक आध्यात्मिकतेचा किती रोल प्ले करतो ह्या सगळ्यात, आणि तो कशा पद्धतीने केला पाहिजे तुला असं वाटतं? मला वाटतं स्ट्रेस आणि हे आपण फक्त या पिढीतच असं म्हणणं चुकीचं होईल, हो. कारण की प्रत्येक पिढीमध्ये तो स्ट्रेस आहे. आपल्या प्रकर्षाने आईवडिलांकडे जाणवतो जास्त एक्झॅक्टली, ह्या. कारण की आजची पिढी बोलायला लागली आहे. खरे. आपली आधीची जी पिढी होती आईवडिलांची, ते तेवढे व्यक्त व्हायचे नाही की मला काहीतरी होतंय, हे असंच असतं, सगळ्यांचंच होतं, आपण असे त्याला इग्नोर केलेलं आहे. आता त्याला वाच्यता जास्त होते, त्याचे डिस्कशन जास्त. आधीच्या काळात होतच नसायचं असं नक्कीच नाहीये. आज ते कोणी ना कोणीतरी करत होतं म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण आता त्याचं हे आलंय की आपण तेवढे एक्सप्रेस करायला लागलोय. नक्कीच आयुष्य पण तेवढंच बदललेलं आहे, आजूबाजूला धकाधकीचं आयुष्य आहेच. पण आज जे आपली पिढी म्हणते ना यार आधीचा काळ खूप सुखकारी होता, तेच आपले आई वडील त्या काळात बोलायचे की नाही हे ठीक आहे, पण आपल्या लहानपणी काय छान होतं ना, तेच त्यांची पिढी आधी. तर प्रत्येक हे वाढत तर नक्कीच चाललेलं आहे, केऑस वाढत चाललेला आहे. तो मॅनेज करणं हे कुठेतरी जमायला पाहिजे आणि आपापली साधनं असतात. मग कोणी सायकोलॉजीचा आधार घेईल, इफ दॅट इज बेनिफिटिंग यू इट्स ओके. हार्ड अँड फास्ट असं नाहीये, कोणी सायकोलॉजीचा आधार घेतला नाही म्हणजे तुमचं काहीच होऊ शकत नाही असंही नाहीये. किंवा कोणी नुसतंच घेते तरी नाही, कोणाला अध्यात्माची गरज होते. मला बेसिकली वाटतं की कुठेतरी ना एक मिड लाईफ, म्हणजे अजून मी खूप लहान त्याने समजण्यासाठी आहे, पण हे माझं अंडरस्टँडिंग आहे की मिड लाईफ मध्ये कुठेतरी तो एक डिसिजन वाला हे होतो. काही जण कम्प्लिटली अध्यात्माकडे वळतात, तर काही जण सायकोलॉजीकडे वळतात. पण त्याच्यात मेन तोच असतो की मला ते शांतता, मला ती पीस पाहिजे. त्याचा इंटेंट परत तोच असतो की ते मिळवणं असतं आणि ते दोन्हीकडे चालू आहे. तर त्यामुळे अगेन या दोन्ही मधला बॅलन्स जर शोधता आला तर तो महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांनी शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा फक्त पुढच्या पिढीला संदेश देण्यासाठी नसून आपल्या आधीच्या पिढीला, आईवडिलांच्या पिढीला, आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला, सगळ्यांना त्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहेच. आणि परत ह्याच्यात नुसतंच की अध्यात्माकडे जाण्याच्या हे नसून की अध्यात्म, कारण की हे या चित्रपटातून मला कळलं परमार्थाचा अर्थ काय हा समर्थ रामदास स्वामींनी इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलंय. जे आता योगेश म्हणाल की कर्मभूमी सोडायची नाहीये, की ते करून काही तो बॅलन्स त्याच्यात राहून आपल्याला अध्यात्माशी कसं जुळता येईल हे गरजेचं आहे. तर त्यामुळे तो बॅलन्स जर तुम्हाला मिळाला तर दॅट इज ओके. आणि इफ नॉट, तुमच्या स्वभावाने कोणाला त्रास होत नाहीये, तुमच्या स्वभावाने तुम्हाला त्रास होत नाहीये, तुम्ही आनंदी आहात तरी, आणि तुमचं अध्यात्माशी काही हे नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही सुखी आहात, समाधानी आहात, स्ट्रेस नाही आहात, तर इट्स ओके. फक्त ते कॉन्स्टंट राहू दे, कारण काय काहीच कॉन्स्टंट नसतं. जसं फिजिकल हेल्थ नाही तसं मेंटल हेल्थ पण नसते. तर त्यामुळे त्यासाठीच्या आपण सोयी केल्या पाहिजे, जे मनाचे श्लोक परत सांगतात. कारण की आपण रोज जेव्हा ते बिंबवतो मनावरती, तेव्हा जेव्हा संकट अचानक येतं, तेव्हा जेव्हा आपल्या विचारांबरोबर आपण बसतो, तेव्हा मनाचे श्लोक आपल्याला त्यातलं उत्तर देतात, असं मला स्वतः. खरे. यतीन सर तुमच्याकडे येतो. कसा होता सगळा समर्थाचा एक्सपिरियन्स तुमचा, आणि तुमच्या कॅरेक्टर बाबतीत थोडंसं सांगा. फारच सुंदर होता एक्सपिरियन्स. योगेशजी मला अप्रोच झाले. इनफॅक्ट आधी पाठक सरांनी अप्रोच केलं, म्हणाले की एक समर्थ नावाची फिल्म करतोय आम्ही. म्हटलं स्वामी समर्थांवरती, अच्छा. आणि मी काही म्हणजे समर्थांचा रोल नाही, अजिबात तसं काही नाहीये. ही नातेसंबंधांची गोष्ट आहे आणि समर्थांच्या विचारांवरती ही फिल्म बेस्ड आहे आणि गोष्ट आजच्या काळातली आहे, आजच्या ऑडियन्ससाठी आहे. म्हटलं बरं ठीक आहे. मग नंतर योगेशजींची भेट झाली आणि मग त्यांनी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलं असताना त्यांनी मला बघून ते म्हणाले की तुम्ही देशमाने न करता नानावटी कराल का? म्हटलं बरं, तुम्ही यू फील इट्स ओके, आय एम ओके विथ इट, आय हॅव नो इश्यूज. फक्त नानावटी काय आहे मला सांगा. मग त्यांचे शब्द नाही, पण त्यांनी जो खूप मोठं कला मला जे काही सांगितलं त्याचं थोडक्यात सांगतो की एक कोणत्याही हिरोला हिरो करण्याकरता एक विलन लागतो. खरंय. आणि स्ट्रॉंग लागतं, तुमच्यात तर आहे. तर त्यामुळे त्यांनी मला विलन केलाय. आता आय होप लोकांना आवडेल डेफिनेटली, आणि आय एम क्वाईट शुअर त्यांचं ते तो विचार करेक्ट होता. नक्कीच. योगेश, मी परत तुझ्याकडे येतो. अध्यात्म आणि काय म्हणतोय त्याला, जे डे टू डे आपलं कर्मकांड ज्याला म्हणतो, त्याची सांगड कुठेतरी घालायची असते किंवा हे करायचे असते, ते किती चॅलेंजिंग असतं आणि ते पडद्यावर दाखवणं, तो काय सगळं. मी एक सांगू का, म्हणजे मला असं वाटतं की
समर्थांनी जे मनाचे श्लोक सांगितलेत ना, की आपण इनर टॉक, सेल्फ टॉक, तर ही गोष्ट कधी जुनी होऊ शकत नाही. खरं. ही गोष्ट आजही आहे, उद्या आहे आणि त्याच्या अनेक पिढ्या पुढे चालत राहणार. त्यामुळे ना अध्यात्म म्हणल्यावरती आपण त्याला एक थोडंसं जुनं साहित्य म्हणून बघायला लागतो. खरं ते खरं तर डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला आचरणात आणण्याच्या गोष्टींसारखं आहे. म्हणजे काय सोप्या सोप्या गोष्टी. म्हणजे मला जी सगळ्यात ओळ आवडते, मी नेहमी म्हणतो की म्हणजे माझ्या आयुष्याचं मी सूत्र मानतो की ज्यांनी निंदे ते सर्व सोडून द्यावे, ज्यांनी वंदे ते सर्व भावे करावे. हे आजही आहे, हे पूर्वी पण होतं आणि अनेक पिढ्यांपासून करायचं. त्यामुळे समर्थ विचार जे आहेत हे कालातीत आहेत. ते आपण कसे घेतो ते महत्वाचं आहे. आणि मुळात हा सिनेमा करताना आम्ही हाच विचार केला की हे विचार आपण आज कसे मांडूयात, उद्या हे विचार मांडताना कधी ते वेगळ्या पद्धतीने मांडले जातील. मागे विचार हे मांडले असतील तेव्हा वेगळ्या पद्धतीने मांडले असेल, पण ते रेलेव्हंट आहेत. प्रत्येक पिढीबरोबर, प्रत्येकाच्या लाईफ बरोबर ते रेलेव्हंट आहेत. त्यामुळे ऑनेस्टली सांगायला गेलं तर चॅलेंज नव्हतं, उलट नव्याने काही ती गोष्टी समजून घेणं होतं. पण मनाचे श्लोक आपण सगळेच शाळेमध्ये म्हणत होतो, पण या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेणं. कुठल्या श्लोकावरती आपण समर्थांनी मूर्खाची लक्षणं सांगितलीत, कोण मूर्ख आहे हे सांगितलंय, किंवा समर्थांनी आपल्याला त्यांची करुणाष्टकं आहेत, दासबोध आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक रेलेव्हंट गोष्टी सांगितल्या, रेलेव्हंट गोष्टी आहेत. त्यामुळे त्या रेलेव्हंट गोष्टी आजच्या आपल्या जनरेशनपर्यंत कशा पोहोचतील ह्या पद्धतीने काम करत होतं. ते पटलं म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. भूषण, परत तुझ्याकडे येतो. समर्थांच्या व्यक्तिमत्वातील कुठले पैलू तुला सगळ्यात जास्त भावले किंवा भावतात? व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा त्यांच्या शिकवणाबद्दल मला सांगायला आवडेल. कारण ते जे मी मगासपासून म्हणतोय की आजकाल आपल्या सगळ्यांना लक्षात आलं इमोशनल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ खूप महत्वाची आहे. त्यासाठी आपण मेडिटेशन, अध्यात्माशी जुळून आहोत. पण समर्थांनी तेच शिकवलंय की नुसतंच काय म्हणतो की मेंटल हेल्थसाठी नाही तर फिजिकल हेल्थही तेवढंच महत्वाचं आहे. बलोपासनेचं सुद्धा महत्व त्यांनी शिकवलंय, जे मला विशेष करून भावलं की फिजिकल हेल्थ सुद्धा किती महत्वाची आहे. नुसतंच तुम्ही अध्यात्माच्या हे जाऊन तुमचं डाएटच सोडा, तुम्ही बाकी सगळं नुसतं मेडिटेट करा हे नसून तेवढंच महत्व तुमच्या हेल्थला पण द्या, हे त्यांनी सांगितलं. जे खऱ्या अर्थाने परत आजच्या पिढीसाठी दोन्ही महत्वाचं आहे, बॅलन्स सगळ्यांसाठीच म्हणजे, पण तेही पोचवायचं आहे की हा बॅलन्स महत्वाचा आहे मेंटल आणि फिजिकल हेल्थ मधला सुद्धा. सो ते डेफिनेटली सगळ्यात जास्त आवडलं. यतीन सरांबरोबर काही स्क्रीन शेअर केली आहेस का भूषण? हो येस. म्हणजे एक्सपिरियन्स होता सरांबरोबर काम करायचं? या आधी सुद्धा यतीन सरांबरोबर काम केलंय, त्यामुळे खूप कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स आणि त्याचबरोबर मजा येणार आणि छान वाटणार. की एक असतं ना की ज्याच्यात कुठे आपल्याला वाटत नाही की सिनियर हे असताना आपल्याला जज केलं जाईल का, बरोबर करतोय का आपण किंवा काय, तर तो इतका छान वॉर्म कम्फर्ट आणि मैत्रीचं नातं असं म्हणेन. नाही की आम्ही खूप काही रेग्युलरली कॉल्स करतोय वगैरे नाही, अनेक वेळेला 3-3 वर्षांनी अचानक भेटू, पण असं वाटतच नाही की 3 वर्ष आपण भेटलो नाही आहोत. इतकी ती वॉर्म त्यांच्यात कायम असते. आणि इथे उलट काम करत असताना जरी ते विलन अशाने आपण म्हणतोय, पण विलन ही आजचा विलन आहे. कारण आपण प्रत्येक जण हिरो आहोत आणि प्रत्येक जण विलन आहोत. म्हणजे आपल्यात ती निगेटिव्ह हे पण तेवढीच हे असते, ते आपण कुठेतरी दाबतो, कधी आपण एक्सप्रेस होतो. तसे हे आहेत. ऑल अँड ऑल एक विलन म्हणून नाही, तेही तसे का घडतायत, त्यांचेही विचार तसे का आहेत हे चित्रपटात बघायला मिळतीलच. पण हे करत असताना त्याच वेळेला स्वतःमध्ये जाणवलेला बदल हे आहे की जेव्हा रिस्पेक्ट असतो सिनियर ऍक्टर्स बद्दल, तर याआधी थोडासा मी दबलं जायचो की रिस्पेक्ट हा त्यांच्याबरोबर आहेच आणि तो ऑफ कॅमेराही असतो, पण तो ऑन स्क्रीन सुद्धा हे करत असताना कुठेतरी ते एक दडपण असायचं, जे आधी काम करताना मला जाणवलेलं आणि आत्ता करताना तो माझ्यातला बदल जाणवला की वाव, डेफिनेटली आय नेव्हर कन्सिडर की अँड आय एम नॉट सुपिरियर टू एनीवन, पण मी इन्फिरियर पण नाहीये. तर आणि जे माझं असेल ते माझा रिस्पेक्ट वगैरे त्यांच्यासाठी जो आहे तो कॅमेऱ्याच्या बाहेर, की त्यावेळेला मी त्यांच्याशी प्रेमाने वागतो ते त्यांनाही माहिती आहे मी कसं आहे, आम्ही कसं एकमेकांबरोबर. स्क्रीनवरती असताना जर त्या कॅरेक्टरची गरज आहे की कॉन्फिडेंटली काहीतरी बोलणं आणि त्याच्यात जर त्याचा काय म्हणतो तो क्लिअर माइंडनी काही बोलतोय, तर त्याच्यात त्याचं रिस्पेक्ट आणि ह्याची जर गरज नाहीये तर ते नाही येणार. सो दॅट टाइम आय डोंट नीड टू थिंक ऑफ. आणि असे सीन्स ह्याच्यात गिव्ह अँड टेकचे इतके कमाल झालेत. आणि अगेन जे आपण केमिस्ट्री म्हणतो,
केमिस्ट्री म्हटल्यानंतर मोस्टली ऍक्टर आणि ऍक्ट्रेस यांची बोलली जाते, पण ते प्रत्येक कॅरेक्टरमध्ये असते. तर ह्याच्यात सुद्धा दोघांची केमिस्ट्री का म्हणतो तर गिव्ह अँड टेक. ते इतकं ॲप्ट गिव्ह अँड टेक आहे की काही ठिकाणी जर मी कुठेतरी ओव्हरपॉवरिंग वागतोय तर त्याप्रमाणे त्यांच्या रिॲक्शन्स आल्यामुळे सुद्धा तो ओव्हरपॉवरिंग वागतो. तो एनी टाइम त्यांच्या हातात ते होतच की हे ओव्हरपॉवरिंग मी ह्याच्यापेक्षा 10 पटीने करू शकतो, पण ते इकडे माझ्या कॅरेक्टरची गरज नाहीये, इकडे मला थोडंसं असे रिॲक्शन्स त्याप्रमाणे करणं. तर त्याच्यामुळे परफॉर्मन्सेस दोघांचे एनहॅन्स त्यांनी होतात आणि म्हणून आपण म्हणतो ऍक्टर्स मधली केमिस्ट्री छान आहे. ती केमिस्ट्री खूप कमाल आहे आणि तो कम्फर्ट चांगलाच आहे. प्लस विशेष करून ही इज अन इन्स्पिरेशन टू मी. ते जे आपण फिटनेस आणि अशा याने म्हणतो, काही वर्ष आधी त्यांना भेटलोय, जी काम आधी केले ते जर फोटो काढले तर ते सेम तसेच दिसतात, ते आजही तसे आहेत. तर त्यामुळे हे लिटरली त्यांच्याकडनं शिकण्यासारखं इज व्हेरी हॅपी गो लकी आणि फार ते कशात हे नाही. त्याचबरोबर गिव्ह अँड टेक मजा आणि यंग जनरेशन बरोबर पण तेवढेच मिळून असतात, सिनियर्स बरोबर पण तेवढे. तर ती खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आणि काम करत असताना तर ऑटोमॅटिकली शिकतो आणि अदरवाईज सुद्धा. बट ही इज जेन्युनली व्हेरी इन्स्पायरिंग आणि असेच त्यांची हेल्थ चांगली राहो आणि भरपूर काम एकत्र आम्हाला करायला मिळेल. यतीन सर, भूषणने जसं फिटनेसचं हे काढलंय, तर मला तुम्हाला विचारायला आवडेल, काय तुमचं फिटनेसचं रहस्य आहे? समर्थांचे बोध. वा, सिरियसली, म्हणजे असं आधी यांनी सांगितलं की फक्त मेंटल असं नाही, फिजिकल एक्सरसाइज सुद्धा गरजेची आहे. खरंय. आणि ते आपण करत राहिलं पाहिजे. आणि ते म्हणजे इट इज अन ऑनगोईंग प्रोसेस खरंय. की तुम्ही कधीच येस तुमचं वय वाढत असतं, आत्ताच्या काळाप्रमाणे आत्ताची टेन्शन्स असतात, त्याचे लिमिटेशन्स असतात, त्या सगळ्या सांभाळून तुमचं शरीर आणि मन दोन्ही सांभाळावं. हे समर्थांनी सांगितल्यामुळे आपण इथे मी रिलेट करतो या फिल्मशी. पियुष, परत तुझ्याकडे येतो. आर्याच्या आवाजातलं बंद गाणं खूपच अप्रतिम, ते आणि शूट पण खूप छान झालेलं आहे. काय एक्सपिरियन्स होता तिकडं? तुम्ही सगळं शूट केलं सज्जनगड. आर्य आंबेकरच्या आवाजामध्ये बंध विमोचन राम हे जे गाणं आहे, हे गाणं आता जर मी यूट्यूबवरती रिलीज केलं ते लिरिकल आहे. ओके. सिनेमामध्ये सज्जनगडचा रेफरन्स आहेच आहे, ओके. पण सिनेमामध्ये ते गाणं वेगळं आहे. हो. आणि सिनेमामध्ये बघून तुम्हाला ते आणखी वेगळ्या पद्धतीने भावेल हे नक्की. पण आमचे म्युझिक डायरेक्टर केदार पंडित सर यांनी ते संगीतबद्ध केलंय आणि आर्य आंबेकरनी गायलंय. आणि वेण्णा स्वामी हो. त्यांचा हा अभंगाच्या समर्थ शिष्य होता. सो त्यांचा तो अभंग आहे, ज्याला आर्याने खूप सुंदर गायलं. सज्जनगडावरती आम्ही या गाण्याचं लोकार्पण केलं हा. आणि तो अनुभव नेहमीच अविस्मरणीय. कारण आम्ही ज्या दिवशी ते लोकार्पण केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची 4000वी जयंती होती. वाव. ते वातावरण, ती असं म्हणायचे की जेव्हा वेण्णा स्वामींची समाधी होती आणि आता मंदिरं झालेत आणि समर्थांची समाधी होती, ते शिष्य किती गुरुवरती त्याचं प्रेम असतं. तर वेण्णा स्वामींच्या समाधीपाशी चाफ्याचं झाड होतं, लावलं होतं आणि त्याची फुलं, चाफ्याची फुलं ही समर्थांच्या समाधीवर पडायची. ही ती 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 भक्ती आहे, ती शक्ती आहे. सो सिनेमामध्ये ते वेगळं बघायला मिळेल आणि ते बघितल्यावर आपण एलिमेंट ठेवलेला आहे. ते नक्की बघ आणि मग मला सांगशील ते कसं वाटलं. पण आय एम ग्लॅड की मनाला इतकं शांत करणारं ते गाणं आहे. म्हणजे काय या सिनेमामध्ये फक्त बंध विमोचन राम किंवा मुखी नामा आणि अशी आध्यात्मिक गाणी असं नाहीये, अजून पुढे तो सरप्राईज यायची आहेत. खरंय. अजून एक सांगू टाकतो, एक रॅप सॉन्ग येईन, वाव, आणखी एक सेलिब्रेशन सॉन्ग येईन. सो मी तेच म्हणतोय, आमचं म्हणणंच आहे की आजच्या जनरेशन पर्यंत बोलत. बरं, ते बंध विमोचन ऐकलं ती पीस वाटतं की नाही, शांत वाटतं की नाही, ते वाक्य त्याच्यातलं हृदयाला एकदम भिडून जातं. बस मग तेच पोचवायचा प्रयत्न करत आहे. सांगायचं नाही की हा हे गाणं ऐका आणि शांत व्हा. खरंय. तुम्हाला वाटलं तर खरंच ऐका, फील करणं, तुम्हाला बरं वाटेल, नक्की बरं वाटेल. भूषण, तुझ्याकडे येतो. बरं, जेव्हा तुम्ही एका सॉन्गचं अनावरण केलं, एक्सपिरियन्स कसा होता? आणि प्रत्येक एक त्या जागेची एक वेगळी ऊर्जा असते.
आणि सज्जनगडावर जेव्हा ती ऊर्जा तू अनुभवलीस, कसा तो एक्सपिरियन्स होता? अगदी बरोबर म्हणालास की प्रत्येक जागेची ऊर्जा असते आणि ती या चित्रपटाबद्दल झाली आहे. कारण प्रत्येक गाणं खूप वेगवेगळ्या ठिकाणी अनावरण झालेलं आहे त्याचं. की पहिलं गाणं जे आहे प्रभाते मनी, ते सुद्धा अप्रतिम. माझ्या दिवसाची सुरुवात सध्या त्यांनीच होते. भले ते अलेक्साला सांगण्याने होते की अलेक्सा प्लीज प्ले मुखी नाम प्रार्थना बाई शंकर महादेवन म्हटल्यानंतर अलेक्सा ते प्ले करायला लागते. पण ते इतकं छान आणि मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं एकदम. आणि दिवसाची सुरुवात छान पीसफुली झालेली वाटते आणि ऑटोमॅटिकली दिवसात ते गाणंही गुणगुणायला होतं. एकतर शंकर महादेवन यांचा आवाज इतकं अप्रतिम गायलेला आहे. सो ते खूपच आवडणारं गाणं आहे. त्याचं अनावरण आपण कुठे केलं होतं? रामकृष्ण मोरे. रामकृष्ण मोरे, जे एका ऑडिटोरियम मध्ये ज्याचं माझी नाळ जुळली गेली आहे. त्याच्यानंतरचं अजून एक गाणं आहे जे लहान जो हा आहे समर्थ, त्यांनी पण उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि बऱ्यापैकी काम त्याचं सुद्धा आहे. आयान नाव आहे त्याचं. आयानच्या शाळेत केलं होतं, त्यामुळे शाळेत आणि ही लहान सगळी आपली पुढची पिढी त्यांच्या बरोबर त्याचं अनावरण, त्याची एनर्जी वेगळी होती. पुढचं गाणं सज्जनगडावरती केलं. परत त्या ऊर्जा आणि एनर्जी बद्दल मी काय बोलू, म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग तर तो एक वेगळा अनुभव. आणि आता पुढची जी येणार आहे रॅप आणि त्याचबरोबर सेलिब्रेशन सॉन्ग सुद्धा आहे. अगेन डिफरंट एनर्जी. रॅप सॉन्गचं अजून अनावरण झालेलं नसलं तरी ते मी स्वतः केलेलं आहे. कारण का वर्कआउट करताना मी ते गाणं ऐकतो. मला खूप असं टेम्प्ट होत असतं की जिमवाल्यांना सांगूया हे प्ले करा ना, अजून रिलीज नाही झालंय पण प्ले करा, बघूया एनर्जी. पण अजून मी ते केलं नाहीये. पण असं गाणं आहे जे आपल्या सगळ्या जिम्समध्ये युजली मराठी गाणी क्वचित किंवा नाहीच वाजतात, कुठेही ऐकूच येणार नाहीत. पण हे असं गाणं आहे की कोणीही कंप्लेनही करणार नाही, ती एनर्जीही मिळेल वर्कआउट करताना. आणि परत जे आपण समर्थ विचार म्हणतो त्या पद्धतीनेच एकाहीने स्ट्रेंथ देणारे विचार आहेत, की ती एनर्जी देणारे विचार आहेत. तर कधीतरी आपल्याला कामिंग इफेक्ट पाहिजे असतो, पण कधीतरी तो एक पुश हवा असतो की घाबरू नको, पुढे जा, असं एनर्जी देणारं एक गाणं आहे. त्यात नक्कीच थोडा मीपणा त्या गाण्यात थोडासा जास्त आहे, पण तो आपल्याला रिलेट होतो की काही काही सिच्युएशन्सना स्वतःला प्रायोरिटी द्यावी लागते. तर असं हे गाणं सगळ्यांना कनेक्ट होणार आहे. आणि नंतरचं अगदीच सेलिब्रेशन गाणं आहे जे युजली आपण म्हणू काय करू नये अशा ह्यानी पण आहे, पण ऍट द सेम टाइम दॅट इज एनर्जी. तर त्यामुळे इट्स ओके, जरी क्वचित म्हणजे आपल्या 365 दिवसांपैकी तुम्ही 2 दिवस सेलिब्रेट करताय तर ठीक आहे, पण काय लेवलचं सेलिब्रेशन आहे. आणि तर इट्स ओके, बाकीचे दिवस काय करतात. तो अगेन बॅलन्स बद्दल आपण बोलतो ते आहे. कशाच्याही आहारी जाणं हे वाईट चांगलं ते तुम्ही ठरवू शकता, पण त्याची किंमत मोजावी लागते आपल्याला. नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करत, का बघावा समर्थ? सगळ्यात आधी हे अपील करीन की तुम्ही जर अजून ट्रेलर पाहिला नसेल तर सगळ्यात पहिलं ट्रेलर बघा. टीजर बघितला असेलच, नाही तर टीजर बघा, मग ट्रेलर बघा, गाणी बघा. हे बघितल्यानंतर मला सांगावंच लागणार नाही की चित्रपट बघा जो 14 ऑगस्टला येतोय. तुम्हाला डेफिनेटली चित्रपट आवडणार आहे. एक अख्ख्या कुटुंबाला घेऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा हा सिनेमा आहे. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल. आणि प्रत्येक जण सिनेमातनं खूप वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे विचार घेऊन जाणार आहेत. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी म्हणतोय, काही जण घरी समर्थ घेऊन जातील, काही जण घरी विचार घेऊन जातील, तर काही जण समर्थ विचार घेऊन जातील. काही यातलं नेलं तरी तुम्ही जिंकलेला आहात, आम्ही जिंकलेलो आहोत. थँक्यू सो मच. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारायला आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.